राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या राजकारणात स्थिरावले आहेत। अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत। कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो, तौक्ते वादळ असो किंवा काल परवा आलेला महाड चिपळूणमधील पूर असो, प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने अगदी हाताळली आहे। त्यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे। आदिती तटकरे यांना वयाच्या 31व्या वर्षीच त्यांच्यावर राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली। विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत। वडिलांची इच्छा असते मुलांनी राजकारणापासून लांब राहावं। त्यांनी संघर्ष पाहिलेला असतो, पण मी संघटनेत काम करायला सुरुवात केली तेव्हा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियर होणार नाही हे माझ्या वडिलांच्या लक्षात आलं। त्यामुळे त्यांनीही मला राजकारणात येण्याची संधी दिली असं आदिती तटकरे सांगतात। तर महिलांना राजकारणात मागे ठेवलं जात आहे असं वाटत नाही। महिला किंवा पुरुष हा दुजाभाव हा बघण्याचा दृष्टिकोन आहे। मला वेगळं खातं आहे ते जनरल आहे, महिलांशी संबंधित नाही असं त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं। महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबरला त्याचा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे। कोकणातील महत्त्वाचा मतदारसंघ असणाऱ्या श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे। राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादीचे म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल नवगणे यांचा 82,798 मतांनी दणदणीत पराभव केला। आदिती तटकरे यांनी मिळवलेला हा मोठा विजय आहे। श्रीवर्धनमध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि राष्ट्रवादीसाठी कोकणातील गड हा राखलाय। आदिती तटकरे यांना एकूण 26 फेऱ्यांमध्ये 1,16,050 मते मिळाली। तर सुरुवातीपासूनच आदिती तटकरे यांनी श्रीवर्धनमध्ये आघाडी मिळवली होती। 1 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवणं हा त्यांचा मोठा विजय मानला जात आहे। श्रीवर्धन मतदारसंघामध्ये अनिल नवगणे यांना 33,252 एवढीच मते मिळाली आणि आदिती तटकरे यांनी 82,098 मतांनी विजय मिळवला आहे।